पुण्यातल्या बलात्कारानंतर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। जवळपास 24 तास जिथे वर्दळ सुरू असते त्या स्वारगेट बस स्थानकावर उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार झाला। या प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेवर गुन्हा दाखल झालाय। शिरूरमध्ये राहणारा दत्तात्रय गाडे फरार आहे। या प्रकरणानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना जोर आलाय। स्वारगेट सारख्या अतिशय गर्दीच्या ठिकाणी बलात्कार झालाच कसा, बघूया नेमकं काय घडलंय। हा रोष, तो फोडला जातोय स्वतः वसंतमध्ये आणि ठाकरे गटाचे। हा राग, हा संताप, स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या बलात्काराचा। शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कारानंतर ठाकरे गटानं स्वारगेट बस स्थानकामध्ये तोडफोड करत तुफान राडा केला। तो फोडला जातोय स्वतः वसंतमध्ये आणि ठाकरे गटाचे जे पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावर पहाटे 5:30 वाजता बसमध्ये बलात्कार झाला। फोटोत दिसणारा हाच तो दत्तात्रय गाडे ज्यानं हे काळं कृत्य केलंय। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावर पहाटे 5:30 ला 26 वर्षांची एक तरुणी आली। फलटणला जायचं असल्यानं ती एका बाकावर बसली होती। दत्तात्रय गाडे तिच्या भोवती घुटमळत होता। तिच्या शेजारी बसून ताई तुला कुठे जायचंय असं गाडीनं तरुणीला विचारलं। माझी एसटी याच ठिकाणी येते म्हणून इथे थांबले असं उत्तर तरुणीनं दिलं। मात्र फलटणला जाणारी एसटी दुसरीकडे थांबलीये असं सांगून दत्तात्रय गाडेनं त्या तरुणीला दुसऱ्या बसजवळ नेलं। स्वारगेट एसटी स्टँड परिसरात एक शिवशाही बस उभी होती। तिथं गेल्यावर ही एसटी बंद आहे असं तरुणीनं सांगितलं। रात्रीची बस आहे, लोक झोपल्यामुळे दिवे बंद आहेत, तू टॉर्च लावून आतमध्ये जा, हीच एसटी काही वेळात फलटणला निघेल असं दत्तात्रयनं सांगितलं। आणि तरुणीच्या पाठोपाठ तो बसमध्ये शिरला, बसचं दार लावून घेतलं, त्याच्यावर बलात्कार केला आणि तो पसार झाला। त्यानंतर मुलगी बसमधनं उतरली, दुसऱ्या बसमध्ये बसून ती गावाला निघाली। तेव्हा तिने एका मित्राला फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला। मित्रानं सांगितल्यावर तरुणी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि गुन्हा नोंदवण्यात आला। सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसतीये आपल्याला, तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथे गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिने हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली की, तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत, तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते। आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं। ती ज्यावेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे। पुण्यातल्या बलात्काराच्या घटनेनंतर पुणे हादरलंय। पोलिसांची विविध पथकं दत्तात्रय गाडेचा शोध घेत आहेत। त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात याआधी गुन्ह्यांची नोंद आहे। यामध्ये आरोपीचे सीडीआर असतील, लोकेशन असतील हे डिटेक्ट करून आरोपी पकडलाही जाईल। पण शेवटी त्या मुलीची सुरक्षितता फार महत्त्वाची आहे। तिचं आयुष्य हे लाख मोलाचं आहे, त्याच्यामुळे अशा घटना घडूच नाही याच्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं आहे। मी सातत्याने पोलिसांच्या संपर्कामध्ये आहे। याच्यामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनचं पेट्रोलिंग ही उत्तम पद्धतीने चालू असताना या रहदारीच्या भागामध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे दुर्दैवी आहे। या घटनेनंतर विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केलाय। पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे। पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये। वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत, विशेषतः शाळा, कॉलेज, बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन, इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे, मात्र ते होताना दिसत नाहीये। आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे। गुन्हेगाराचा तपास लागलेला आहे पण अजून त्याला अरेस्ट केलेलं नाही। मला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार त्या संभाव्य गुन्हेगाराच्या विरुद्ध 7-8 अशा प्रकारचे गुन्हे होते आणि त्याला जामिनावर सोडण्यात आलेला आहे। ही जर वस्तुस्थिती असेल तर मग कुठंतरी न्यायव्यवस्थेमध्ये आणि गंभीर अट्टल गुन्हेगारांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन न्यायालयाचा बदलला गेला पाहिजे। पुण्यातलं स्वारगेट बस स्थानक हे सर्वाधिक वर्दळीचं बस स्थानक आहे। वर्ग 1 चा डेपो असणाऱ्या या बस स्थानकाला सुरक्षा रक्षकांचा अक्षरशः वेढा असतो। सुपरवायझर दर्जाचे अधिकारी रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत डेपोमध्ये असतात। स्वारगेटमध्ये 2 डेपो मॅनेजर आहेत। त्याशिवाय वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। खासगी सुरक्षा यंत्रणेकडे सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे।
घटना घडली त्यावेळी हे सगळे काय करत होते? या बलात्कारानंतर प्रशासनाला जाग आलीय. बसच्या सुरक्षेसाठी काही सूचना देण्यात आल्या. कुणीही राजकीय भांडवल या घटनेचं करू नये, कारण याच्यापूर्वी रेल्वे स्टेशनला सुद्धा बलात्काराच्या घटना झालेल्या आहेत. याच्यापूर्वी एस टी स्टँडमधून मुली पळवलं गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे जी काही वाहतुकीची साधनं आहेत त्याचा गैरवापर करणारे समाजकंटक असतात, हे आपण अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि मला खात्री आहे की पुणे शहर पोलीस लवकरात लवकर आरोपीपर्यंत पोचतील आणि ही जी महिला आहे त्या महिलेचं मनोधैर्य वाढावं, पुढच्या काळामध्ये लवकर केस लागावी या दृष्टिकोनातून मी स्वतः प्रयत्न करणार आहे. पुण्यातल्या अतिशय वर्दळीच्या स्वारगेट बस स्थानकावर बलात्कार होणं हे अतिशय धक्कादायक आहे. पुण्यात गेल्या काही दिवसातल्या गुन्हेगारी घटना पाहिल्या तर पुण्यात खरंच कायद्याचा धाक उरलाय का आणि पोलीस यंत्रणा अस्तित्वात आहे का असे प्रश्न पडले. रेवती हिंगवेसह राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.